नमस्ते मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। आणि आज आपण बोलणार आहोत की 4G बुलेट सुपर नेपियर ह्या गवताबद्दल। तर तुम्ही इथे माझ्या पाठीमागे हे बघू शकता। हे बघा, हे जे गवत आहे हे आहेत 4G बुलेट सुपर नेपियर, म्हणजे याला 4G बोलतो आपण। तर हे बघा, याची जी पानाची जी साईज आहेत ना ती अगदीच मोठी आहे। आणि आज मी तुम्हाला ह्याच गवताच्या मशागतीबद्दल बोलणार आहे। म्हणजे काही शेतकरी आहेत ते काय बोलतात की आमचं जे 4Gचं जे गवत आहे ते अक्षरशः 2-1 वर्षामध्ये खराब होऊन गेलं किंवा ते जास्त काळ टिकलं पण नाही। तर हे बघा, अक्षरशः माझ्या ह्या गवताला, या 4G बुलेट सुपर नेपियर गवताला साधारण 4 वर्ष झालेली आहेत। तर हे जे गवत आहेत ते अगदी व्यवस्थित जास्त काळ टिकू शकतं जर तुम्ही त्याची मशागत अगदी व्यवस्थित रीतीने केली पाहिजे। तर तुम्ही या 4G गवताची जी लाईफ आहे ती वाढण्यासाठी त्याची कशा पद्धतीनं मशागत करणार आहेत आणि त्याला कुठल्या पद्धतीनं खत टाकणार आहेत आणि त्याला वेळोवेळी पाणी देण्याबद्दल, तसेच त्याची कशा पद्धतीने आपण काळजी करू शकतो जेणेकरून या गवताची लाईफ आहे ती नक्कीच 10 ते 12 वर्ष राहील। तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे त्याची मशागत जर केली ना तर नक्कीच हे गवत अगदी व्यवस्थित साधारण 14 ते 15 फूट वाढण्यास देखील मदत होईल। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे। तुम्ही जर त्याची व्यवस्थित वेळोवेळी मशागत जर केली आणि त्याचं वेळोवेळी तुम्ही जर खत नियोजन किंवा त्याचं पाणी नियोजन जर केलं तर अर्थातच हे जे सुपर नेपियर गवत आहेत हे साधारण 9 ते 10 वर्ष अगदी व्यवस्थित चालतं। आणि याची वाढ देखील तुम्ही वेळोवेळी त्याची जर निगा राखली तर त्याची वाढ देखील 14 ते 15 फूट अगदी व्यवस्थित अशी होते। तर तुम्ही इथे माझ्या मागे बघू शकता, हे माझं गवत इतकं अक्षरशः 2-1 महिन्यामध्येच साधारण 2 महिन्यामध्ये साधारण हे बघा, आता माझी इथे उंची 5 फूट आहे, ते साधारण 12-13 फूट तर नक्कीच वाढलेलं आहे। कारण की इकडे वाढलेलं होतं त्यानंतर त्याची आम्ही कापणी केली। आणि हे गवत वाढू पण द्यायचं नाही, साधारण एक 7 ते 8 फुटापर्यंत गेलं, एक साधारण 10 फुटापर्यंत गेलं तर तुम्ही त्याची पहिली कापणी जी आहे ती करायची। कारण की एका साईडनं कापत जर गेलं तर दुसऱ्या साईडनं खूपच ते वाढतं आणि मग आपल्या जनावरं जे याची जी गवताची ही जी कांडी आहे ती जर खूपच निबर झाली तर जनावरंही खात नाही। तर त्याच्यामुळे तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण अशी माहिती सांगणार आहे की तुम्ही ह्या गिन्नी गवताची कशा पद्धतीनं मशागत करू शकतात किंवा कशा पद्धतीनं काळजी घेऊ शकतात। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि अगदी हा जो चारा आहे, हा बुलेट सुपर नेपियर, हा अगदी कमी पाण्यामध्ये सुद्धा एखाद्या दुष्काळ भागामध्ये सुद्धा होऊ शकतो। तर तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये तुमच्या जनावरांसाठी ह्या गवताची लागवड करा। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला अगदी व्यवस्थित माहिती याच्यात दिली जाईल। आणि चला तर मग आपण ओळूयात आपल्या व्हिडिओकडे। तर हे बघा, अशा पद्धतीनं तुमचं हे जे गवत आहेत ते असं एका साईडनी कापून झालं की तुम्ही लगेचच त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं तुमच्याकडे हातवखरी जर असेल किंवा तुमच्याकडे जर मग बैल पण असतील तर बैलांनी त्याच्यामध्ये असं खुरपून द्यायचं आहे। तर हे बघा, आणि इथे बैलांची पण गरज नाही पडत, कारण की आपल्याकडे अशी हाताची हातवखरी जरी असली ना तर अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये तुम्ही जो हातवखरीनं वखरून घेऊ शकतात। तर जेणेकरून काय होतं की जे याच्यामध्ये छोटे बारीक तण आहेत ते तण अगदी मरून जातं। आणि नंतर थोडंसं गवत मोठं झालं की त्याच्यामध्ये जे तण आहेत ते तण आपोआप म्हणजे सुकून जातं, आपण मराठीमध्ये बोलतो की सायवडून जातं। तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये तुम्ही तण काढण्याची निगा जर राखली तर अर्थातच तुमचं जे गवत आहे ते अगदी व्यवस्थित होण्यास मदत होते आणि त्याची लाईफ पण वाढते। तर अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये कोळपणी करू शकतात। आणि ही कोळपणी करत असताना सुरुवातीला जेव्हा तुम्ही गवत कापशाल त्याच्यानंतर त्याला पाणी भरून द्यायचं आहे। आणि पाणी भरल्यानंतर जे छोटे तण त्याच्यामध्ये उगतात ते तण उगल्यानंतर तुम्ही त्याची अशा पद्धतीनं जे हातवखरीनं वखरू शकतात। तर याच्यामुळे काय होतं, जे छोटे तण आहेत जे
उतरणारं तण आहे ते अगदी व्यवस्थित असं जळून जातं. आणि त्यानंतर तुम्ही अशी कोळपणी केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्याकडे अवेलेबल असलेलं कुठलं पण खत, आता खत म्हणजे जे खताची जी गोणी घेतो ते खत नाहीत, तर आपलं जे शेणखत किंवा कोंबड खत म्हणा, तर अशा पद्धतीनं जे आपले सेंद्रिय खतं आहेत ते तुम्ही खत इथे अशा तुमच्या ह्या गिन्नी गवतामध्ये टाकू शकतात. हे बघा, आता आम्ही इथे अगदी व्यवस्थित त्याची कोळपणी केलेली आहे. आणि नंतर आम्ही त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं, आमच्याकडे हे शेणखत आहेत, केव्हा केव्हा कोंबड खत पण टाकतो, पण आता शेणखत आहे तर मग हे शेणखत त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं टाकून द्यायचं आहे. तर हाताने थोडं थोडं असं त्याच्यामध्ये पसरून टाकायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण पाणीचं जेव्हा आपण गवताला भरू तेव्हा ते पूर्ण याच्यामध्ये व्यवस्थित असं लागलं जाईल, पूर्ण गवताला खत ते भेटलं जाईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कुठल्याही ऋतूमध्ये याची जर अशा पद्धतीनं निगा राखली ना, तर हे गवत अगदी व्यवस्थित लाईफस्टाईल खूपच जास्त दिवस ते अगदी व्यवस्थित चालेल, म्हणजे ते खराब असं होणार नाही आहेत. कारण की अशा पद्धतीनं निगा ही राखलीच पाहिजे गवताची. तर हे बघा, आमचं गवत जे आहे ते इतकं मोठं आहेत ना की अक्षरशः ते उचलता येत नाहीत. आणि ह्या गवताची लागवड शक्यतो हिवाळ्यामध्ये करावी, कारण की उन्हाळ्यामध्ये जर केली तर पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम असतो. आणि हिवाळ्यामध्ये करताना आपण जशी ऊसाची लागवड करतो, म्हणजे सरी पद्धतीमध्ये याची जी कांडी आहे ती अशी खाली आडवी ठेवायची आणि मग त्याच्यावर माती टाकायची. अशा पद्धतीनं तुम्ही याची लागवड आहे ती करू शकतात. कारण की काही भागामध्ये काय करतात, डायरेक्ट असं काडकीसारखं जमिनीमध्ये खोचून देतात, तशा पद्धतीनं लागवड करतात आणि तो कोंब जो आहे तो वरती ठेवतात. तर तशा पद्धतीनं लागवड न करता तुम्ही डायरेक्टली आपण ऊसाची जी कांडी आहे ती कांडी आपण सरीमध्ये खाली मातीमध्ये बुजवून देतो, तर तशा पद्धतीनं तुम्ही ह्या जे नेपियर गवत आहेत हे तर 4G, तर तुम्ही याची लागवड पण तशा ऊसाच्या पद्धतीनंच करा. म्हणजे सरीमध्ये डायरेक्टली याची जी काडी आहे ती जमिनीमध्ये टाकून त्याच्यावरून मातीनं ते बंद करून बुजवून द्या. तर अशा पद्धतीनं याची जर तुम्ही लागवड केली ना, तर प्रत्येक कोंब जो आहे तो अगदी व्यवस्थित उतरतो. कारण प्रत्येकाला पाणी हे कोंबाजवळ पाणी जातं, अर्थातच त्याच्यामुळे जो कोंब आहे तो अगदी व्यवस्थित उतरतो आणि तुमची एक पण जी काडी लावलेली आहे ती वाया जात नाहीत. तर तुम्ही अशा पद्धतीनेच लागवड करा. आणि अशा पद्धतीनं मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही जर याची मशागत केली तर अर्थातच तुमचं जे गवत आहे ते नक्कीच 10 ते 12 वर्ष अगदी व्यवस्थित होईल. कारण की माझा हा स्वतःचा एक अनुभव आहे. तर अशा पद्धतीनं माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्यासाठी इतकंच. उद्या पुन्हा